मार्च 2025चा पहिला आठवडा होता। एक 19 वर्षीय रिया नावाची मुलगी कामाच्या निमित्ताने मुंबई या शहरामध्ये तिच्या मैत्रिणीकडे आली होती। पण ज्यावेळेस रिया मुंबईमध्ये पोहोचते त्यावेळेस तिच्या मैत्रिणीचा फोन बंद असतो। तिला समजत नव्हतं की आता नेमकं काय करावं आणि कुठं जावं। या मुलीने एक टॅक्सी बुक केली होती आणि ती टॅक्सीमध्ये बसून इकडे तिकडे फोन करत होती। राहण्याचं काही ना काहीतरी ठिकाण ती आता शोधू लागली होती, पण तिला राहण्यासाठी काही पण भेटत नव्हतं आणि जो टॅक्सीचा ड्रायव्हर होता तो तिच्या सगळ्या गोष्टी ऐकू लागला होता आणि तो ड्रायव्हर सुद्धा एकटाच राहत होता। त्याचं वय होतं 42 वर्ष। तो त्या रियाला म्हणतो, मी घरामध्ये एकटाच असतो आणि जर तुला काही आपत्ती नसेल, काही प्रॉब्लेम नसेल तर आपण दोघे सोबत राहू। रियाकडे कोणताही ऑप्शन नव्हता आणि जास्त अंधार झाल्यामुळे तिच्याकडे काही मार्ग देखील नव्हता। त्यामुळे रिया या सगळ्या गोष्टींना होकार देते आणि तो ड्रायव्हर ज्याचं वय 42 वर्ष होतं तो त्या 19 वर्षीय मुलीला आपल्या घरी घेऊन जातो। ते दोघेजण त्या फ्लॅटमध्ये एकमेकांच्या सोबत आता राहू लागले होते। पण समोर जाऊन त्या मुलीच्या मनामध्ये वासना निर्माण झाली। नंतर त्या दोघांमध्ये असं एक भयंकर कृत्य झालं की त्यामध्ये एकाचा खून झाला आणि त्या घटनेने संपूर्ण मुंबई शहर हादरलं। तर काय आहे संपूर्ण प्रकरण सविस्तरपणे जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये। जर चॅनलवर नवीन असाल तर कलम 302 या मराठी चॅनलला लगेच सबस्क्राईब करा। एप्रिल महिन्याचा पहिला आठवडा होता। एक 40 वर्षीय व्यक्ती ज्याचं नाव होतं पवन पांडे आणि तो होता उत्तर प्रदेश राज्यातला। तो पोहोचला होता मुंबईच्या उल्वे पोलीस ठाण्यामध्ये आणि तो त्या ठिकाणी जाऊन पोलिसांना सांगू लागला, माझा भाऊ सुरेंद्र पांडे मुंबईमध्ये गाडी चालवण्याचं काम करतो, पण मागच्या एका आठवड्यापासून तो बेपत्ता झाला आहे आणि त्याचा फोन सुद्धा लागत नाही। त्यातल्या त्यात त्याचं घर सुद्धा बंद आहे। अशामध्ये पोलिसांनी पण या संपूर्ण घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन त्या पांडेला शोधण्यासाठी पोलीस पथक निघाले होते। सर्वात पहिले पोलीस पोहोचले होते पांडे याच्या राहत्या घरी। पांडे राहत होता नवीन मुंबईच्या उल्वे सेक्टर 24 मध्ये। त्या ठिकाणी मोहगावमध्ये क्रियास रेसिडेन्सी या ठिकाणी पांडे एकटाच राहत होता। त्याचं लग्न झालं नव्हतं आणि त्याचं वय 42 वर्ष होतं आणि तो मुंबईमध्ये ओला उबरची गाडी चालवत होता। गाडी होती वॅगनर। पोलीस ज्यावेळेस त्या व्यक्तीच्या घरी पोहोचले होते घराला बाहेरून कुलूप लावलं होतं, पण घराच्या आतमधून खूपच उग्र आणि सडलेला वास येऊ लागला होता। पोलिसांना थोड्याफार शंका आल्या आणि पोलिसांनी त्या घराचा दरवाजा तोडून टाकला आणि आतमध्ये प्रवेश केला। घरामध्ये गेल्यावर पोलिसांच्या समोर एक डेड बॉडी आली। ती डेड बॉडी चादरमध्ये गुंडाळली गेली होती आणि तो व्यक्ती होता सुरेंद्र पांडे। ज्या व्यक्तीला पोलीस शोधू लागले होते त्याची डेड बॉडी त्याच्याच घरामध्ये आढळून आली होती। पोलिसांनी त्या मृतदेहाला आपल्या ताब्यामध्ये घेतले। त्या संपूर्ण घराला पोलिसांनी चेक केलं, पण त्या घरामध्ये पोलिसांना कोणता सबूत सापडला नव्हता आणि त्या व्यक्तीची गाडी पण घराच्या बाहेर नव्हती आणि त्या व्यक्तीचा मोबाईल सुद्धा त्याच्याजवळ नव्हता। अशामध्ये पोलिसांनी त्या बॉडीला पोस्टमॉर्टमसाठी पाठवलं होतं आणि पोलीस आता शोधू लागले होते की नेमकी याची हत्या कोणी केली असावी। ही संपूर्ण प्रक्रिया चालू असताना त्या व्यक्तीची पोस्टमॉर्टम रिपोर्ट पोलिसांच्या समोर आली। पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये असं समजून आलं होतं की त्या व्यक्तीच्या डोक्यामध्ये काहीतरी जोराने वस्तू मारली आणि त्याचमुळे त्याचा मृत्यू झाला असावा। जी त्याची बॉडी होती ती भयंकर कुजलेल्या अवस्थेमध्ये आढळून आली होती। पोलीस जवळपास सगळे कॅमेरे चेक करू लागले, पण त्यांच्या हाती काही पण लागत नव्हतं। हे सगळं इन्क्वायरी चालू असताना उल्वे पोलीस ठाण्यामध्ये संगमनेर पोलीस ठाण्यातून एक फोन आला आणि त्या ठिकाणाहून तो व्यक्ती पोलिसांना सांगू लागला, आमच्या पोलीस ठाण्यामध्ये एक 22 वर्षाचा मुलगा आणि एक 19 वर्षाची मुलगी आली आहे आणि यांचं असं म्हणणं आहे की मुंबईमधील एका व्यक्तीची त्यांनी भयंकरपणे हत्या केली आणि त्यानंतर हे दोघेजण पळून गेले आहे। अशामध्ये उल्वे पोलिसांनी त्या दोघांना पण अटक केली। अटक करून ज्यावेळेस त्यांना पोलीस ठाण्यामध्ये आणलं, सोबत बसवलं,
ज्यावेळेस ते दोघेजण एकदम स्पष्टपणे सांगू लागले की संपूर्ण प्रकार कसा घडला होता. ती मुलगी होती रिया सिंग. त्या मुलीचं वय होतं 19 वर्ष आणि ती मुलगी होती पंजाबची. त्या मुलाचं नाव होतं विशाल संजय शिंदे आणि तो मुलगा होता संगमनेर या ठिकाणचा. ती मुलगी पोलिसांना सांगू लागली की ती मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये मुंबई या ठिकाणी आली होती आणि त्या मुलीला राहण्यासाठी कुठेही खोली भेटत नव्हती. त्यामुळे ती त्या टॅक्सी ड्रायव्हरसोबत एकाच खोलीमध्ये राहू लागली होती. दोघे एकमेकांना फार चांगलं समजू लागले होते. पण तो टॅक्सी ड्रायव्हर त्या मुलीला मनातल्या मनात प्रेमसुद्धा करू लागला होता आणि त्या टॅक्सी ड्रायव्हरने त्या मुलीला एका चांगल्या ठिकाणी नोकरी देखील लावून दिली होती. ती मुलगी ज्यावेळेस नोकरीला जात होती त्याच वेळेस त्या मुलीची ओळख झाली होती विशाल शिंदेसोबत, जो की होता संगमनेर या ठिकाणचा रहिवासी. आता त्या दोघांची ओळख झाली आणि काही दिवसांमध्ये त्यांच्यामध्ये चांगलंच प्रेम निर्माण झालं होतं. हे प्रेम वाढत गेलं आणि नंतर त्या मुलीने विशालला ज्या ठिकाणी ती राहत होती त्या ठिकाणी भेटायला देखील बोलवलं होतं आणि त्या टॅक्सी ड्रायव्हरने बघितलं होतं की ती मुलगी आणि त्या मुलीचा प्रियकर हे दोघेजणच त्या खोलीमध्ये बसले आहेत आणि दोघेजण एकमेकांसोबत शारीरिक संबंध करत आहेत. त्या टॅक्सी ड्रायव्हरनी त्या दोघांचे शारीरिक संबंध फोनमध्ये रेकॉर्ड केले होते आणि त्याचे व्हिडिओ बनवले होते, कारण की तो व्यक्ती त्या मुलीवर मनातल्या मनात प्रेम करू लागला होता. शेवटी त्या व्यक्तीने त्या मुलीची फार मदत केली होती, पण ती मुलगी आपल्या एका प्रियकरासोबत त्या खोलीमध्ये शरीर संबंध करू लागली होती. त्या दोघांमध्ये संबंध बनू लागले होते. हे सगळं झाल्यावर तो मुलगा विशाल शिंदे हा आपल्या घरी निघून जातो. नंतर पांडे आणि रिया या दोघांमध्ये वाद होऊ लागला होता. पांडे रियाला धमकी देत ब्लॅकमेल करू लागला होता. माझ्याकडे जे पण तुम्ही दोघांनी केलं त्या सगळ्याचे व्हिडिओ माझ्याकडे रेकॉर्ड आहेत. जर तू माझ्या इच्छा आणि माझ्या गरजा पूर्ण केल्या नाही तर मी हे सगळं व्हायरल करून टाकेन किंवा लोकांना दाखवून देईल. अशामध्ये ती मुलगी खूप जास्त घाबरली होती. ती त्या व्यक्तीला विनवणी करू लागली, पण पांडे ऐकायला अजिबात तयार नव्हता. नंतर त्या मुलीने ही संपूर्ण घटना तिचा प्रियकर विशाल शिंदेला सांगितली. विशाल शिंदे लगेच त्यांच्या घरी पोहोचतो. नंतर रिया, विशाल शिंदे आणि पांडे या तिघांमध्ये वाद झाला होता आणि त्याच रागारागामध्ये विशाल शिंदेनी बाजूला पडलेला एक लोखंडी रॉड उचलला आणि तो रॉड पांडे याच्या डोक्यामध्ये घातला आणि पांडे जाग्यावरच थंड पडला. त्यानंतर त्या दोघांनी त्याची हत्या केली आणि त्याचा मृतदेह एका चादरीमध्ये गुंडाळून त्याच ठिकाणी ठेवला आणि ते दोघेजण त्याची वॅगनर गाडी घेऊन, तसेच त्याचा मोबाईल घेऊन आणि त्याच्याकडले पैसे घेऊन ते सगळेजण गाडी घेऊन फरार झाले. पुणे या शहरामध्ये विशालला गाडी चालवायला जमत नव्हती, पण तो त्यांची गाडी घेऊन गेला आणि ज्यावेळेस तो गाडी चालू लागला त्यावेळेस विशालमुळे जवळपास 3 ते 4 लोकांसोबत ॲक्सिडेंट पण झाला होता आणि त्या लोकांनी पण त्या गाडीचा नंबर देऊन पोलीस ठाण्यामध्ये कंप्लेंट देखील केली होती. आणि विशालला शेवटी समजून गेलं होतं की आपण किती मोठी चूक केली आणि आता आपण वाचू शकणार नाही. तो आता लपण्यासाठी एक जागा शोधू लागला. तो राहणारा होता संगमनेर या शहराचा. नंतर तो रियाला घेऊन संगमनेर या ठिकाणी गेला. ते दोघेजण संगमनेरच्या त्यांच्या राहत्या घरी गेले. नंतर विशालने आपल्या घरी जे पण प्रकरण झालं तो घटनाक्रम त्याने आपल्या घरच्यांना सांगितला, पण घरच्यांना त्या गोष्टी अजिबात आवडल्या नाही. त्या घरच्यांनी त्या दोघांना पण संगमनेर पोलीस ठाण्यामध्ये हजर केलं आणि या दोघांनी जे पण त्यांनी कारनामा केला होता तो संपूर्ण घटनाक्रम पोलिसांना सांगितला. नंतर पोलिसांनी त्यांना आपल्या ताब्यात घेतलं आणि त्यांच्यावर आता योग्य ती कारवाई देखील पोलीस करत आहे. अशाच नवनवीन क्राईम स्टोरी ऐकण्यासाठी कलम 302 या मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा.